हॅलो, वेलकम टू द एक्झाम स्टडी। या सेशनमध्ये आपण महाजनकोची जी काही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आजच्या डेटला, ती ॲडव्हर्टाइजमेंट आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहे। तब्बल 5 वर्षांनी आपल्याकडे महाजनकोची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कोणासाठी? जे काही इलेक्ट्रिकल ब्रँचचे स्टुडंट असतील, ज्यांनी डिप्लोमा केला असेल, डिग्री केली असेल, त्याचबरोबर जे काही मेकॅनिकल ब्रँचचे स्टुडंट असतील, ज्यांनी डिप्लोमा प्लस डिग्री केलेली असेल किंवा दोन्ही सेपरेट केले असेल, त्यांच्यासाठी कशी आहे? आनंदाची गोष्ट आहे। बघा, जे काही ॲड आहे त्या ॲडव्हर्टाइजमेंटचा नंबर आहे 10/2022। मग या ॲड मध्ये आपल्याला बघा जे काही पोस्ट आहेत त्या पोस्ट 2 प्रकारच्या आहेत। मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर, त्याचबरोबर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी एई आणि जेई अशा पद्धतीच्या पोस्ट आहेत। मग याच्यामध्ये बघा जे काही स्ट्रीम आहे ती स्ट्रीम जर आपण या ठिकाणी मेकॅनिकलचा विचार केला तर त्या मेकॅनिकलच्या स्ट्रीमसाठी जे काही टोटल नंबर ऑफ वॅकन्सी आहेत बघा, कुणासाठी? एई साठी या 122 आहेत। मग त्याच्यामध्ये वुमन रिझर्वेशन असेल 30%, स्पोर्ट पर्सन असतील 5% आणि जे काही राहिलेला कोटा असेल तो कशासाठी असेल बघा? जनरल कॅन्डिडेटसाठी असेल, जो की 81 वॅकन्सी आपल्याकडे आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी। त्यानंतर जी काही इलेक्ट्रिकल स्ट्रीम आहे त्या इलेक्ट्रिकल स्ट्रीमसाठी जे काही टोटल वॅकन्सी आहेत अगेन 122 या टोटल वॅकन्सी आपल्याकडे इलेक्ट्रिकल स्ट्रीमसाठी दिसते एई या पोस्टसाठी। पण त्याच्यामध्ये वुमन रिझर्वेशनसाठी वॅकन्सी आहे 36। त्यानंतर स्पोर्ट पर्सन, जो काही स्पोर्टचा कोटा आहे तो किती आहे? 5%। आणि जो काही जनरल कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी जागा किती आहेत बघा? 81 जागा आहे आपल्याकडे कशा आहेत? जनरल पर्सन साठी आहेत। त्यानंतर जे काही स्ट्रीम आहे, थर्ड स्ट्रीम आहे आपल्याकडे इन्स्ट्रुमेंटेशन स्ट्रीम, त्यासाठी जे काही टोटल नंबर ऑफ वॅकन्सी आहेत एई पोस्ट साठी 61 आहेत। त्यानंतर जो काही वुमन रिझर्वेशन आहे 30% आहे, किती? 19 जागा। स्पोर्ट पर्सन साठी या ठिकाणी 3 जागा आणि जे काही जनरल कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी किती आहेत? 39 जागा आपल्याकडे या ठिकाणी जनरल कॅन्डिडेटसाठी आहेत। अगेन जे काही डिपार्टमेंटल कॅन्डिडेट आहेत त्या डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी सुद्धा या ठिकाणी वॅकन्सी आहेत। मग डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी ज्या काही एईच्या पोस्ट आहेत त्या एईच्या पोस्ट किती आहेत बघा? टोटल नंबर ऑफ पोस्ट आहेत 34। त्याच्यापैकी जे काही वुमन रिझर्वेशन आहे 9 आणि त्यानंतर जे काही स्पोर्ट कोटा आहे त्यासाठी 1 जागा आहे आणि जे काही जनरल आहे त्यासाठी किती जागा आहेत बघा? 30। त्यानंतर जनरलसाठी किती जागा आहेत बघा? 24 जागा आहे कशा आहेत बघा? जनरल कॅन्डिडेट्स आहेत। हे आपण पाहिलं एई साठी। यानंतर आपण पाहणार आहोत जेई साठी। मग जेई साठी बघा मेकॅनिकल स्ट्रीमच्या टोटल वॅकन्सी आहेत 116, टोटल 116 जागा आहेत। मग त्याच्यामध्ये अगेन वुमन रिझर्वेशनसाठी आहेत जागा, त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन साठी जागा आहेत आणि याच्यामध्ये प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन साठी 5% जागा आणि यानंतर अर्थक्विक अफेक्टेड पर्सन साठी या ठिकाणी 2% जागा। अशा पद्धतीचं रिझर्वेशन कशामध्ये आहे बघा? जेई या पोस्ट मध्ये आहे, एई या पोस्ट मध्ये ते रिझर्वेशन आहे। आणि ॲट लास्ट जनरल साठी किती पोस्ट आहेत बघा? 48। त्यानंतर जे काही इलेक्ट्रिकल स्ट्रीम आहे त्या इलेक्ट्रिकल स्ट्रीम साठी अगेन टोटल नंबर ऑफ जेईच्या वॅकन्सी आहेत 116। अगेन त्याच्यामध्ये ही वुमनचं रिझर्वेशन असेल, एक्स सर्व्हिसमॅनचं रिझर्वेशन असेल, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन असतील, त्यानंतर अर्थक्विक अफेक्टेड पर्सन असतील आणि जनरल कॅन्डिडेटसाठी जागा आहेत वेरियस। अगेन जनरल कॅन्डिडेटसाठी जे काही जागा आहेत त्या किती आहेत बघा? 48 आहेत। त्यानंतर जे काही वुमन रिझर्वेशन आहे त्यासाठी 35 जागा, एक्स सर्व्हिसमॅनसाठी बघा 18 जागा आहेत आणि प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन टोटल वॅकन्सीच्या 5% म्हणजे या ठिकाणी 7 जागा कशा आहेत? प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनसाठी आहेत। जे काही इन्स्ट्रुमेंटेशन स्ट्रीम आहे त्या इन्स्ट्रुमेंटेशन स्ट्रीमसाठी जे काही जेईच्या वॅकन्सी आहेत अगेन 58 वॅकन्सी आपल्याला कशा आहेत? इन्स्ट्रुमेंट स्ट्रीमसाठी आहेत। अगेन त्याच्यामध्ये वुमन रिझर्वेशन आहेत, स्पोर्ट रिझर्वेशन आहेत, ठीक आहे। अशा पद्धतीने वॅकन्सी आपल्याकडे दिसतील। जे काही डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असतील जेईच्या पोस्टमध्ये त्यांच्यासाठी ज्या काही टोटल वॅकन्सी आहेत 32 वॅकन्सी याच्यामध्ये आहेत। याच्यामध्ये पण वुमन रिझर्वेशन असेल, एक्स सर्व्हिसमॅन असेल, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन असतील, अर्थ अफेक्टेड पर्सन असेल आणि स्पोर्ट पर्सन असेल यासाठी कसे आहेत वॅकन्सी या ठिकाणी रिझर्व केल्या असेल, ठीक आहे। यानंतर आपण पाहणार आहोत जे काही हे काय ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे त्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची जे काही लास्ट डेट आहे ती लास्ट डेट किती आहे बघा? 17/12/2022 म्हणजे 17 डिसेंबर 2022 पर्यंत आपण ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी फॉर्म भरू शकतो, ठीक आहे। रिक्वायर्ड क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ॲज ऑन 17/12/2022 म्हणजे 17 डिसेंबर 2022 पर्यंत आपण काय केलं पाहिजे? हे जे काय क्वालिफिकेशन आहे तो क्वालिफिकेशन या ठिकाणी फुलफिल केलं पाहिजे। मग बघा जे काही पहिली पोस्ट आहे त्या पहिल्या पोस्टचं नेम आहे असिस्टंट इंजिनियर। जो काही ग्रुप आहे त्याचा पे ग्रुप तो किती आहे बघा? 2 आहे। याच्यामध्ये जे काही क्वालिफिकेशन आहे फॉर मेकॅनिकल ब्रँच, मग मेकॅनिकल ब्रँचमध्ये जे काही सब अलर्ट ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये मेकॅनिकल मधले डिग्री असायला पाहिजे किंवा प्रोडक्शन मधली डिग्री चालेल, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मध्ये असेल, प्रोडक्शन
प्रोडक्शन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग असेल, थर्मल इंजिनिअरिंग असेल किंवा मेकॅनिकल अँड ऑटोमेशन इंजिनिअरिंग असेल, ह्या ज्या काही सब ब्रांचेस आहेत ह्या सब ब्रांचेस आपल्याला मेकॅनिकल स्ट्रीमसाठी अलाव होताना दिसतात. जे काही इलेक्ट्रिकल स्ट्रीम आहे त्या इलेक्ट्रिकल स्ट्रीममध्ये कोणत्या कोणत्या ब्रांचेस अलाव आहेत बघा. बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधले डिग्री या ठिकाणी अलाउड असेल. इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ कंट्रोल इंजिनिअरिंग, पॉवर सिस्टीम अँड हाय व्होल्टेज इंजिनिअरिंग, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग अँड इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग ह्या स्ट्रीम कशामध्ये ॲप्लिकेबल आहेत बघा. इलेक्ट्रिकल स्ट्रीमच्या अंडर या ठिकाणी एईच्या पोस्टसाठी या ठिकाणी ॲप्लिकेबल आहेत. इन्स्ट्रुमेंटेशन स्ट्रीमसाठी ज्या काय ब्रांचेस इलिजिबल आहेत त्याच्यामध्ये बॅचलर्स डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ कंट्रोल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. म्हणजे जे काही इन्स्ट्रुमेंट ही स्ट्रीम आहे त्या इन्स्ट्रुमेंट हे स्ट्रीमसाठी जे काही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ही जी काय ब्रँच आहे ती ब्रँच या ठिकाणी इलिजिबल आहे. पण इलेक्ट्रिकल स्ट्रीमसाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ही ब्रँच इलिजिबल नाही आहे. मग जे काही फॉर आउटसाइड कॅन्डिडेट आहेत म्हणजे जे काही फ्रेशर कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स या ठिकाणी लागणार नाही आहे. म्हणजे 0 एक्सपिरियन्स या ठिकाणी चालेल. 0 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी फॉर आउटसाइड कॅन्डिडेट म्हणजे जे काही एई आणि जे काही एई साठी अप्लाय करणार आहोत जे काही डिग्री झालेले आहे ते डिग्री झालेले कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतील. त्यांना कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स लागणार नाही आहे. पण जे काही डिपार्टमेंटल कॅन्डिडेट आहेत त्या डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी जे काही रिक्रुटमेंट आहे डिपार्टमेंटची त्यांच्यासाठी मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी काय आहे गरजेचा आहे. कशामध्ये? टेक्निकल कॅडर इन द कंपनी. तो काय आहे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जी काही ज्युनियर इंजिनिअरची पोस्ट आहे त्या ज्युनियर इंजिनिअरच्या पोस्टसाठी जे काही स्ट्रीम ॲप्लिकेबल आहेत मेकॅनिकल स्ट्रीम आहेत, इलेक्ट्रिकल आहेत आणि इन्स्ट्रुमेंट. मग मेकॅनिकल स्ट्रीममध्ये फक्त डिप्लोमा इन मेकॅनिकल असेल तर तो फक्त इलिजिबल आहे. इलेक्ट्रिकलमध्ये बघा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल, पॉवर इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ह्या 3 स्ट्रीम या ठिकाणी ॲप्लिकेबल आहेत. आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी बघा डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन याच्यामधून जो काय डिप्लोमा झालेला आहे तो सुद्धा या ठिकाणी काय आहे ॲप्लिकेबल आहे. अगेन फॉर आउटसाइड या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नाही आहे. डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 5 वर्षाचा या ठिकाणी एक्सपिरियन्स लागेल. अप्पर एज लिमिट जे काय आहे ते अप्पर एज लिमिट याचं किती आहे बघा 38 इयर आहे. कोणासाठी? जे काही आउटसाइड कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी अप्पर एज लिमिट किती आहे बघा 38 इयर्स आहे. अप्पर एज लिमिट फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट किती आहे बघा 57% या ठिकाणी. जे काही डिपार्टमेंटल कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी हे एज लिमिट या ठिकाणी आहे. कोणासाठी? डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी. अप्पर एज लिमिट इज रिलॅक्स्ड बाय 5 इयर्स फॉर द कॅन्डिडेट्स अप्लाइंग अगेन्स्ट अ बॅकवर्ड कॅटेगरी पोस्ट. म्हणजे जे काय बॅकवर्ड कॅटेगरी पोस्टसाठी अप्लाय करणार आहे त्यांसाठी जे काय अप्पर एज लिमिट आहे ते काय आहे 5 इयर्स त्यांना रिलॅक्सेशन दिलेलं आहे. यानंतर लास्ट डेट आपण पाहिली 17/12/2022. ठीक आहे. हे काय बॅकवर्ड क्लासेसच्या कॅन्डिडेटसाठी काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये अगेन जे काही वॅकन्सी आहेत देअर शॅल बी 10% रिझर्वेशन फॉर EWS. म्हणजे जे काही EWS कॅन्डिडेट आहे ते त्यांच्यासाठी किती आहे बघा 10% या ठिकाणी रिझर्वेशन या ठिकाणी दिलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे जाऊन आपण महत्त्वाचं काय आहे ते पाहूया. कॅन्डिडेट्स ॲप्लिकेबल टू कॅन्डिडेट्स अंडर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन कंडिशन. या ठिकाणी कंडिशन ॲप्लिकेबल टू कॅन्डिडेट्स अंडर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. मग हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर द पर्सन विथ डिसॅबिलिटी त्याच्यामध्ये जे काही डिसॅबिलिटीचं नेचर दिलेलं आहे ते नेचर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि पुढे जाऊन आपण पाहूया याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे. जी काही फी आहे या पोस्टसाठी बघा जी काही असिस्टंट इंजिनियर आहे त्या असिस्टंट इंजिनियरसाठी जी काही फी आहे फॉर ओपन कॅटेगरीज 800 प्लस GST आहे. फी फॉर रिझर्व कॅटेगरीज कॅन्डिडेट इन्क्लुडिंग EWS कॅन्डिडेट किती आहे बघा 600 प्लस GST. त्यानंतर ज्युनियर इंजिनियरच्या पोस्टसाठी जे काही ओपन कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 500 प्लस GST आणि जे काही EWS आहेत त्यांच्यासाठी 300 प्लस GST एवढी फी या ठिकाणी काय आहे आपल्याला ऑनलाइन फॉर्म करताना भरावी लागेल. ठीक आहे. कॅन्डिडेट अप्लाइंग फॉर द ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीमध्ये कॅन्डिडेट अप्लाय करत असेल त्याला काय करावं लागेल पूर्ण फी म्हणजे 800 प्लस GST फी या ठिकाणी काय करावं लागेल त्या कॅन्डिडेटला भरावे लागेल. कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू व्हॅलिड पर्सनल ईमेल ID मोबाईल नंबर. इट शुड नॉट बी केप्ट ॲक्टिव्ह ड्युरिंग दिस रिक्रुटमेंट प्रोसेस. अंडर नो सर्कमस्टान्सेस ही और शी
शुड शेअर मेन्शन ईमेल ID और मोबाईल नंबर ऑफ टू द एनी अदर पर्सन. म्हणजे या ठिकाणी जे काय आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहे त्यावेळेस आपल्याकडे एक मोबाईल नंबर पाहिजे, त्याचबरोबर एक ईमेल ID पाहिजे आणि तो कसा पाहिजे, ऍक्टिव्ह पाहिजे, जोपर्यंत टोटल रिक्रुटमेंट होत नाहीये तोपर्यंत. ठीक आहे, ही महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे. यानंतर बघा इम्पॉर्टंट कंडिशन अबाउट सिलेक्शन प्रोसेस. जी काय टेंटेटिव्ह डेट आहे ती टेंटेटिव्ह डेट कधी दिलेलं बघा, जानेवारी 2023 मध्ये एक्झामची काय दिलेली आहे, टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे. ठीक आहे, जो काही कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे, कट ऑफ्स आर अप्लाइड इन 2 स्टेजेस. म्हणजे जो काही कट ऑफ या ठिकाणी प्रेडिक्ट करणार आहे तो कट ऑफ या ठिकाणी 2 स्टेजमध्ये या ठिकाणी काय होऊ शकतो, अप्लाइड होऊ शकतो. ऑन स्कोर इन इंडिव्हिज्युअल टेस्ट अँड ऑन स्कोर इन टोटल. जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ या ठिकाणी बघा 2 स्टेजेसमध्ये या ठिकाणी येऊ शकतो. मग ते पहिली स्टेज कोणती आहे, ऑन स्कोर इन इंडिव्हिज्युअल टेस्ट. म्हणजे जे काही इंडिव्हिज्युअल टेस्ट होणार आहेत, म्हणजे ॲप्टिची टेस्ट असेल, रिझनिंगची टेस्ट असेल, त्यानंतर जनरल अवेअरनेसचा सेक्शन असेल, त्याचबरोबर इंग्लिशचा सेक्शन असेल, मराठीचा सेक्शन असेल, यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर असेल, इंडिव्हिज्युअल टेस्टचा स्कोर असेल. त्याचबरोबर ज्या काही ह्या इंडिव्हिज्युअल टेस्ट आहेत त्या इंडिव्हिज्युअल टेस्ट नंतर जो काही टोटल स्कोर असेल त्या टोटल स्कोरवरती सुद्धा हा काय केला शकतो, कट ऑफ दिला जाऊ शकतो. म्हणजे हा कट ऑफ या ठिकाणी 2 स्टेजेसमध्ये दिला जाऊ शकतो. ऑन स्कोर इन इंडिव्हिज्युअल टेस्ट अँड ऑन टोटल स्कोर, अशा पद्धतीने 2 स्टेजेसमध्ये हा कट ऑफ दिला जाऊ शकतो. इम्पॉर्टंट कंडिशन काय आहे बघा, कॅन्डिडेट टू selected to the post of assistant engineer and junior engineer will be given initial 52 weeks of as a graduate engineering trainee, त्याला आपण GET असं म्हणतो, आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग ट्रेनिंग त्याला आपण DET असं म्हणतो. यांना काय बघा 52 वीक्स या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जाणार आहे. आणि या ट्रेनिंगच्या दरम्यान जो काही AE ची पोस्ट आहे त्यासाठी 22,000 हे जो काही स्टायपंड आहे तो स्टायपंड या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि जे काही AE च्या पोस्टसाठी 22 आणि JE च्या पोस्टसाठी 18,000 पर मंथ या ठिकाणी आपल्याला दिले जाणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर जो काही कॅन्डिडेट असायला पाहिजे तो कॅन्डिडेट हा इंडियन सिटीजन असायला पाहिजे. म्हणजे त्याची जी काही नॅशनॅलिटी आहे ती नॅशनॅलिटी या ठिकाणी इंडियन असायला पाहिजे. ठीक आहे, स्टेज म्हणजे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्या केसमध्ये आपल्याला जो काही कॅन्डिडेट आहे ते कॅन्डिडेटला मराठी येत आहे, मराठी त्याला वाचता येते, मराठी लिहिता येते, मराठी बोलता येते, हे या ठिकाणी त्यानं प्रूव्ह केलं पाहिजे. त्यासाठी त्यांना काही खाली दिलेली सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट या ठिकाणी त्यांना दाखवली पाहिजे. तर मग सर्टिफिकेट कोणतं सर्टिफिकेट आहे बघा, सर्टिफिकेट ऑफ द सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्ड और रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी शोइंग द पासिंग ऑफ सेकंडरी और स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन और मैट्रिक और हायर एग्जामिनेशन ऑफ द युनिव्हर्सिटी विथ द मराठी लँग्वेज ॲज 1 सब्जेक्ट. म्हणजे त्याचा एक सब्जेक्ट हा मराठी लँग्वेज असा असला पाहिजे. त्याचबरोबर ए नसेल तर सर्टिफिकेट स्टेटिंग दॅट द कॅन्डिडेट कॅन रीड राईट अँड स्पीक मराठी लँग्वेज फ्लुएंटली इश्यूड बाय द प्रोफेसर ऑफ द कुठले प्रोफेसर, मराठी लँग्वेज ऑफ द कॉलेज इन्स्टिट्यूट अलाइड टू रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी अँड द countersigned by the principal of the said institute or college. म्हणजे या ठिकाणी जर त्याच्याकडे मराठी लँग्वेजचा या ठिकाणी सब्जेक्ट नसेल तर त्याला मराठी येतंय, तो लिहितोय, वाचतोय आणि बोलतोय याचं सर्टिफिकेट या ठिकाणी कॉलेजच्या प्रोफेसरनं द्यायला पाहिजे आणि त्याच्यावरती त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलचे साइन पाहिजे. नॉलेज ऑफ मराठी इज डिझायरेबल. द कॅन्डिडेट सिलेक्टेड अँड not possessing the knowledge of Marathi will have to pass a departmental Marathi language examination within the period of 3 years from the date of joining company. जर या ठिकाणी मराठीचं नॉलेज या ठिकाणी येत नसेल आणि जर तो कॅन्डिडेट या ठिकाणी पास झालेला असेल तर त्याला 3 वर्षामध्ये या ठिकाणी मराठीचं या ठिकाणी काय करायला पाहिजे, नॉलेज त्यानं घ्यायला पाहिजे किंवा ती टेस्ट या ठिकाणी पास व्हायला पाहिजे. हे इम्पॉर्टंट या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतर महत्त्वाचं काय आहे बघा, जे काही इम्पॉर्टन्स डेट आहे तर ते इम्पॉर्टंट डेट बघा. वेबसाईट लिंक ओपन फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन कधीपासून चालू होणार आहे, 17/11/2022 म्हणजे आजपासून ती ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी वेबसाईट चालू होणार आहे. आणि त्याची लास्ट डेट कधी आहे बघा, लास्ट डेट आहे 17 डिसेंबर 2022. ही त्याची काय आहे बघा, लास्ट डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची. चेकलिस्ट म्हणजे जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट, SSC असेल, CBSE असेल, ICSE असेल, फॉर द डेट ऑफ बर्थ साठी आपल्याकडे पाहिजे. डिग्री किंवा प्रोविजनल सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे, सर्टिफिकेट ऑफ एक्सपिरियन्स पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, कास्ट व्हॅलिड सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी पाहिजे. ठीक आहे, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला पाहिजे. डोमासाइल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर द रिझर्व्ड कॅटेगरी कॅन्डिडेट्स आपल्याकडे पाहिजे. सर्टिफिकेट रिलेटेड टू द हॉरिझॉन्टल रिझर्वेशन पाहिजे आणि मराठी
प्रो फॉर्मा सर्टिफिकेट आपल्याकडे पाहिजे, म्हणजे अशा पद्धतीचे सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला पाहिजे. तर मग कास्ट वाल्यांसाठी कोणतं सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे? कास्ट व्हॅलिड सर्टिफिकेट या ठिकाणी पाहिजे. EWS वाल्यांसाठी EWS सर्टिफिकेट पाहिजे. आणि महाराष्ट्राचं महाराष्ट्र डोमासाइल सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. एवढे डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपल्याला गरजेचे आहेत. ही ॲड तब्बल 5 वर्षानंतर आलेली आहे. 2016 मध्ये लास्ट ॲड आली होती. ही ॲड तब्बल 5 वर्षांनी आली आहे महाजनकोची AE आणि JE साठी. मग या ॲडचं इम्पॉर्टन्स काय आहे? तर रिसेंटली आपल्याकडे महाट्रान्सकोची ॲड आली होती, तिची एक्झाम अजून झाली नाही आहे. मग महाट्रान्सकोची एक्झामचं प्रिपरेशन आपण ऑलरेडी करत होतो. ते एक्झामचं प्रिपरेशन करत असतानाच या ठिकाणी आपल्याकडे महाजनकोची AE आणि JE ची सुद्धा ॲड या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे आपल्याकडे आता सध्या जे काही अपॉर्च्युनिटी आहेत त्या अपॉर्च्युनिटी आपल्याकडे 2 आहेत. आपण महाट्रान्सको AE ची प्रिपेअर करत केलेलं असेल तर आपल्याकडे हे एक सुवर्ण संधी आहे की जी महाजनकोची ॲड आपल्याकडे आलेली आहे AE आणि JE च्या पोस्टसाठी. आपण तसाच स्टडी या ठिकाणी कंटिन्यू करायचा आहे. आपल्याकडे 2 संधी आलेल्या आहेत. महाजनको मध्ये आपण AE म्हणून लागू शकता, त्याचबरोबर JE म्हणून लागू शकता आणि महाट्रान्सको मध्ये सुद्धा आपण AE म्हणून लागू शकता. 2 संधी आहेत. या संधी आपण या ठिकाणी हातातून घालवू द्यायच्या नाहीत किंवा जाऊ द्यायच्या नाहीत. त्यासाठी आपण कष्ट करायची तयारी ठेवली पाहिजे. ठीक आहे. या ॲड मध्ये आपण एवढंच या ठिकाणी पाहूया. थँक्यू.